नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। VRS संदर्भात सरकारने जारी केली नवीन गाईडलाईन। सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेले आहेत। पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभागाने नॅशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीम निवडली आहे। अशा कर्मचाऱ्यांसाठी आता मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली आहे। चला तर बातमी सविस्तर पाहूया, पण त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सरकारने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार आता UPS निवडलेले कर्मचारी नियम 13 अंतर्गत स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेऊ शकणार आहेत आणि या नियमानुसार जर कोणत्याही कर्मचाऱ्याने 20 वर्षाची नियमित सेवा पूर्ण केली असेल तर त्याला स्वतःहून सेवामुक्त होण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। मात्र यासाठी कर्मचाऱ्याने आपल्या नियुक्ती अधिकाऱ्याला किमान 3 महिने आधी लेखी स्वरूपात निवृत्तीची सूचना देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। म्हणजेच 20 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्यांना आता पूर्वसूचना देणे आवश्यक असणार आहे। स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन, ग्रॅज्युटी आणि इतर निवृत्ती वेतनाचे लाभ त्यांच्या पात्रतेनुसार देण्यात येणार आहे। या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन सेवेनंतर आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे आणि जे कर्मचारी दीर्घ सेवेनंतर वैयक्तिक कारणामुळे लवकर निवृत्ती घेऊ इच्छितात त्यांची आता पेन्शन सुविधेसंदर्भात पूर्ण खात्री होणार आहे।